आहे त्या घटनामध्ये जे आंदोलनकारी होते ते हिंसक झाले होते आणि ते काही व्यक्ती माझ्यासोबत आहे। अष्टपूजा मंदिर मुल्ला मस्जिद समोरचा एक आपण बघू शकता हे भाग आहे। हे माझं रुबाब द परफेक्ट मेन शॉप कपड्याचं शॉप आहे आणि काल जे इथलचे काही जमाव जे झाला होता 500 ते 300 लोकांचा, त्यांनी आमच्या दुकानची पूर्ण तोडफोड केलेली आहे आणि आम्ही एक सामान्य म्हणजे की गरीब व्यापारी आहेत आणि आमचं काही तेवढं इन्शुरन्स वगैरे नाहीये, तर मग हा खर्च आता आम्हाला खिशातून करणं म्हणजे आम्ही त्यांना पाठिंबा देऊन दुकानं व्यापारपेठ बंद ठेवून हे सगळं केलं तरी आमचं दुकान फोडलं। दुकान आम्ही उघडलीच नाही, पूर्ण दिवस दुकान बंद होतं तरी आमचं दुकान फोडलं। म्हणजे असं असंख्य खूप इथं 8-10 गाड्या आहेत टू व्हीलर त्याही फोडल्यात, म्हणजे सगळी जाळपोळ केली त्यांनी। म्हणजे पुढे चालू नये अशा घटना। माझा आज टोटल बोर्ड आहे 1,44,000 रुपयाचा। हे माझं म्हणजे आता जर मला बोर्ड बनवायचं आहे तर स्वतःच्या खिशातून बनवावं लागेल आणि याच्यावर प्रशासन तर काही नाही करत आहे, कुठलं अग्रीमेंट नाही, कुठलं काही नाही, लिखापडी ही नावापुरती आहे। पंचनामे चालू आहे ना सध्या? पंचनामे काय आता तोंडापुरते करतील पण आश्वासनाच्या गप्पा देऊन जातात, नंतर कोणी काही नसतं। परभणीमध्ये ते सुद्धा जिथं घटना झालेली तर विरोधी पक्ष नेते जर इथं आले तर त्यांना दिसून जाईल आम्ही हे देऊ त्यांना काय झालेली घटना आमच्यासोबत, ते थोडी लगेच आमच्यावर काही कारवाया त्यांच्यावर करतील आणि ऍक्शन घेतील असं तर आम्हाला काही दिसत नाहीये। कारण काल 11-12 वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाने याच्यावरती दबदबा ठेवायला पाहिजे होता, तो कुठंच दिसला नाही। म्हणजे दुकान फोडोस तर प्रशासन काय करू शकलं नाही, मग याला आता काय समजायचं?